घड्याळात रात्रीचे बरोबर 12 वाजतात. आपण सगळे मोठ्याने काउंटडाऊन करतो, आकाशात फटाके फुटतात आणि आपल्याला वाटतं की नवीन वर्ष सुरू झालं. हो, आणि डिजिटल कॅलेंडरचं एक पान बदलतं. अगदी बरोबर. एक यांत्रिक सुरुवात होते. पण खरं तर निसर्गाला या भिंतीवरच्या कॅलेंडरची काहीच माहिती नसते. नक्कीच नाही. निसर्गाचं स्वतःचं असं एक घड्याळ आहे. हो, आणि ते रात्री 12 वाजता नाही, तर एका विशिष्ट ताऱ्याच्या आकाशातील स्थितीवर चालतं. झाडाच्या कोवळ्या पालवीवर चालतं. अगदी खरंय. आणि म्हणूनच आपण आजच्या या सत्रात याच कॉस्मिक क्लॉकचा वेध घेणार आहोत. हो, म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाचा, गुढीपाडव्याचा. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण आनंदी पिंपळकर यांच्या आनंदी वास्तू या स्रोतावर आधारित सखोल चर्चा करणार आहोत. हो, ज्यात विशेषतः 2026च्या गुढीपाडव्याचे अतिशय सूक्ष्म विश्लेषण केले आहे. बरोबर. आणि हे सत्र केवळ सणाच्या तारखा सांगण्यासाठी नाहीये, तर या परंपरेमागचे खगोलशास्त्र, वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद समजून घेण्यासाठी आहे. खरं तर रात्री 12 वाजता वर्ष बदलण्याची ही जी संकल्पना आहे ना, ती पूर्णपणे मानवनिर्मित आहे. म्हणजे सोयीसाठी बनवलेली. हो. या उलट गुढीपाडव्याची कालगणना ही प्रत्यक्ष निसर्गातील बदलांवर आणि खगोलीय घडामोडींवर आधारित आहे. अच्छा. हा सण आपल्याला थेट विश्वाच्या लयीशी जोडतो. जिथे मानवनिर्मित घड्याळाची मर्यादा संपते ना, तिथे खऱ्या अर्थाने निसर्गाचे हे विराट चक्र सुरू होते. आणि ते कसं काम करतं हे समजून घेणं अत्यंत रंजक आहे. नक्कीच. म्हणूनच आपण थेट या कालगणनेच्या मुळाकडे जाऊया. स्रोतामध्ये स्पष्ट केलंय की इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जानेवारीत वर्ष सुरू न होता हिंदू धर्मात ते चैत्र महिन्यात सुरू होतं. हो, चैत्र हा पहिला महिना आहे. आता चैत्र हा पहिला महिना आहे हे आपण सगळेच जाणतो. पण ह्या महिन्यांची नावे कशी ठरतात? ह्यामागचं विज्ञान खरोखरच अचंबित करणार आहे. अगदी बरोबर. ते नक्षत्रांवरून ठरतं. हो, ज्या नक्षत्रात पौर्णिमा येते त्यावरून त्या महिन्याचं नाव ठरतं. म्हणजे पौर्णिमा जर चित्रा नक्षत्रात आली तर तो चैत्र महिना. बरोबर. विशाखा नक्षत्रात आली तर वैशाख आणि ज्येष्ठा नक्षत्रात आली तर ज्येष्ठा. हे कसं शक्य होतं? प्राचीन भारतीयांनी आकाशाचं केलेलं हे एक अतिशय प्रगत मॅपिंग आहे बघा. म्हणजे आकाशाचा नकाशा. हो. आकाशात चंद्राचा जो प्रवास चालतो त्या प्रवासातील 27 नक्षत्रे म्हणजे 27 टप्पे आहेत. अच्छा. चंद्र जेव्हा पूर्ण कलेने प्रकाशतो म्हणजे पौर्णिमेच्या रात्री तो ज्या ताऱ्यांच्या समूहाजवळ असतो ना, तो समूह म्हणजे नक्षत्र. ओके. हे केवळ नाव देण्याचं तंत्र नाहीये, तर ही एक पूर्णपणे पारदर्शक आणि डोळ्यांनी पाहता येणारी नैसर्गिक खूण आहे. अरे वा. म्हणजे हजारो वर्षापूर्वी जेव्हा कोणतंही छापील कॅलेंडर नव्हतं, तेव्हा आकाशाकडे पाहून अचूक महिना ओळखण्याची ही एक वैज्ञानिक पद्धत होती. अगदी अचूक. मला तर हे एखाद्या कॉस्मिक ॲड्रेस सिस्टीमसारखं वाटतं. आपण आकाशगंगेत नेमके कुठे आहोत हे सांगणारी ही प्रणाली आहे. खूप छान उपमा दिलीत तुम्ही. पण स्रोतामध्ये एका पौराणिक कथेचाही संदर्भ दिला आहे. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असं म्हणतात. हो, ती एक कथा आहे. आता इथे माझी थोडी गल्लत होते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करणे आणि निसर्गात झाडांना नवी पालवी फुटणे यांचा अचूक संगम चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच कसा काय जुळून येतो? हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे ही केवळ भाकड कथा आहे की यामागे काही निसर्गचक्र दडलेले आहे? मी विचार करत होतो की यावर काही स्पष्टीकरण आहे का? नक्कीच आहे. सृष्टीच्या निर्मितीची कथा ही निसर्गाच्या नवनिर्मितीचे एक अत्यंत सुंदर रूपक आहे. रूपक? हो. चैत्र महिना हा वसंत ऋतूचा काळ असतो बघा. हिवाळ्यातील कडक थंडीमुळे झाडांची पाने गळून गेलेली असतात. निसर्ग एका प्रकारच्या सुप्तावस्थेत असतो. बरोबर. सगळं कसं कोरडं झालेलं असतं. अगदी तसंच. पण चैत्राची चाहूल लागता वातावरणात ऊब येते, झाडांना नवी कोळी पालवी फुटते. बियांमधनं कोंब बाहेर येतात. हो, पृथ्वी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जिवंत होते. निसर्ग स्वतःला नव्याने निर्माण करत असतो. अच्छा. याच नैसर्गिक नवनिर्मितीला प्राचीन ऋषीमुनींनी ब्रह्मदेवाने केलेली सृष्टीची निर्मिती असे नाव दिले. अरे वा. म्हणजे निसर्ग स्वतःचा रिबूट बटन दाबतो, तोच काळ नववर्षाची सुरुवात मानणे हा खऱ्या अर्थाने निसर्गविद्यालाचा सन्मान आहे. अगदी बरोबर. निसर्गाशी जुळवून घेण्याची ही पद्धत आहे. आणि म्हणूनच हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. बरोबर. जिथे नवीन संकल्प किंवा कामाची सुरुवात निसर्गाच्या या प्रवाही ऊर्जेसोबत केली जाते. हो, आणि म्हणूनच तो शुभ मानला जातो. निसर्गाचे हे रिबूट बटन दाबायची वेळ आता जवळ येत आहे. आपण 2026च्या या टायमिंगकडे वळूया? हो, स्रोतामध्ये या वर्षीचा अचूक मुहूर्त दिला आहे. बरोबर. 2026मध्ये हा सण 19 मार्च रोजी साजरा करायचा आहे.
आणि गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त सुरू होतो सकाळी 6:54 सकाळी 6:54 ही वेळ अतिशय महत्वाची आहे बरं का. का बरं? कारण पंचांगानुसार सूर्योदय आणि प्रतिपदा तिथीचा हा अचूक संगम तिथे होतोय. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. मुहूर्ताची सुरुवात 6:54ला होतीये हे ठीक आहे, पण स्रोतामध्ये एक अट घातली आहे की सकाळी 8 वाजायच्या आतच गुढी उभारणे सर्वात उत्तम. हो, ते खूप महत्वाचं आहे. पण जर तो दिवसच 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, म्हणजे पूर्ण दिवस शुभ आहे, तर मग आपण आरामात 10 किंवा 11 वाजता का नाही गुढी उभारू शकत? नाही, तसं नाही करता येत. मग या सकाळच्या 1.5 तासाच्या वेळेत असं कोणतं विशेष विज्ञान दडलंय? दिवसाचा प्रत्येक प्रहर वेगवेगळ्या ऊर्जेचं वहन करत असतो. सूर्योदयाच्या वेळेपासून ते पुढचे 2 तास हा काळ वातावरणातील सात्विक ऊर्जेचा सर्वोच्च बिंदू असतो. सात्विक ऊर्जा. हो, रात्रीच्या शांततेनंतर पहाटेच्या वेळी हवेत ओझोनचं प्रमाण चांगलं असतं, प्रदूषण कमी असतं आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात एक प्रकारची स्थिरता असते. अच्छा, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्टेबल असते. अगदी बरोबर. जसा सूर्य वर येऊ लागतो तसतशी वातावरणात उष्णता आणि भौतिक घडामोडी वाढतात, ज्यामुळे रजोगुण वाढीस लागतो. गुढी ही याच सकाळच्या शुद्ध आणि सात्विक लहरींना पकडण्यासाठी उभारली जाते. जर आपण ती 10-11 वाजता उभारली तर तोपर्यंत ती सकाळची विशिष्ट फ्रिक्वेन्सी विरळ झालेली असते. हो, ती नैसर्गिक वारंवारता कमी होते. त्यामुळे त्या पहिल्या प्रहरातच गुढी उभारणे हे त्या चैतन्याला थेट आमंत्रण करण्यासारखं आहे. म्हणजे जर सकाळची 6:54 ते 8 ही वेळ कॉस्मिक ऊर्जा पकडण्यासाठीचा प्राईम टाईम असेल, तर आपल्याला एक उत्तम उपकरणही लागेल. नक्कीच. आणि इथूनच आपण गुढीच्या प्रत्यक्ष रचनेकडे वळतो. गुढी केवळ एक सजवलेली काठी नसून ते साक्षात विश्वाचे एक छोटं रूप आहे, असं स्रोतात म्हटलंय. हो, त्यातील प्रत्येक घटकाला महत्त्व आहे. काठीपासून सुरुवात करूया. ती स्वच्छ, सरळ बांबूची असावी आणि झाड जसं खालून वर निमुळते होत जाते तशीच ती वरच्या बाजूला निमुळती असावी. बरोबर. ती उलटी लावू नये असे स्रोत स्पष्ट सांगतो. पण बांबूच का? बांबूची निवड करण्यामागेही कारण आहे बघा. बांबू हा अत्यंत वेगाने वाढणारा आणि लवचिक असतो. हो, तो लवकर वाढतो. आणि महत्वाचे म्हणजे तो आतून पोकळ असतो, ज्यामुळे तो ऊर्जेचा चांगला वाहक बनतो. अच्छा, पोकळीतून ऊर्जा वाहते. हो, आणि काठी निमुळती असणे हे निसर्गाच्या ऊर्ध्वगतीचे म्हणजे वर जाण्याचा प्रवाहाचे प्रतीक आहे. झाडाच्या मुळांकडून शेंड्याकडे रस वाहतो, तीच दिशा आपण कायम ठेवली पाहिजे. बरोबर आहे. जर काठी उलटी लावली तर ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाणाऱ्या जीवनशक्तीचा म्हणजे प्राणाचा अपमान करण्यासारखा आहे. अरे वा, म्हणजे ती प्रगतीची आणि सरळ वर जाण्याची दिशा असावी. हो, अगदी तसंच. त्यानंतर ती काठी ओल्या फडक्याने पुसून त्यावर हळद कुंकवाचे 3 किंवा 5 पट्टे काढायचे. पिवळे किंवा केशरी रंगाचं नवीन रेशमी वस्त्र बांधायचे. हो, आणि सोबत कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, साखरेच्या गाठी आणि फुलांचा हार. पण या सगळ्याच्या वरी येतो तो गुढीचा सर्वात महत्वाचा भाग, कलश. हो, कलश. श्रोत्याने यावर अत्यंत जोर दिला आहे की कलश हा तांब्याचा, पितळ्याचा किंवा चांदीचाच असावा. हे खूप महत्वाचे आहे. काठीच्या वरच्या टोकावर पालथा घालतो तेव्हा तो विश्वाचे आणि पृथ्वी तत्वाचे प्रतीक बनतो. इथे मला हा पालथा कलश एका अँटेनासारखा वाटतो. अँटेना. हो, जसा डिश अँटेना सिग्नल खेचून घेतो तसा हा कलश आकाशातून सकारात्मक ऊर्जा शोषून घेत असावा असं मला वाटतं. अगदी योग्य विचार आहे हा. पण माझा मुद्दा हा आहे की तांबे, पितळ किंवा चांदीच का? स्टील किंवा काच वापरल्यास असे काय मोठं नुकसान होणार आहे? अँटेना काम करण्यासाठी तो योग्य धातूचा असणं गरजेचं असतं ना. बरोबर. तांबे आणि चांदी हे निसर्गात आढळणारे अतिशय शुद्ध आणि ऊर्जेचे उत्तम सुवाहक आहेत, गुड कंडक्टर्स. अच्छा. वातावरणातील ज्या विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आणि सात्विक ऊर्जा सूर्योदयाच्या वेळी निर्माण होतात, त्यांना आकर्षित करून घेण्याचा आणि साठवण्याचा गुणधर्म या विशिष्ट धातूंमध्ये असतो. क्या बात है. पालथा कलश हा एक पॅराबॉलिक डिश सारखा काम करतो, जो ऊर्जा केंद्रित करून ती बांबूच्या पोकळीतून खाली जमिनीकडे प्रवाहित करतो. आणि स्टील किंवा काच वापरली तर? या उलट स्टील हा एक संमिश्र धातू आहे, अलॉय आहे तो नैसर्गिकरित्या शुद्ध नाही. बरोबर. आणि काच तर ऊर्जेची सुवाहकच नाहीये, ती इन्सुलेटर आहे. त्यामुळे जर अँटेना चुकीच्या मटेरियलचा लावला तर त्यातून कसलाही कॉस्मिक सिग्नल घरात येणार नाही. हे तर अगदी लॉजिकल आहे. म्हणूनच या विशिष्ट धातूंचाच वापर अनिवार्य आहे. म्हणजे आपण गुढीच्या रूपात अक्षरशः एक वैज्ञानिक उपकरण दारात उभे करत आहोत. आता ही गुढी कुठे आणि कशी उभारायची यावर येऊया. हो, जागेची निवडही महत्वाची आहे.
स्रोतानुसार ती घराच्या बाहेर उजव्या बाजूला आणि थोड्या उंचावर उभारावी. जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडावे आणि रांगोळी काढावी. अगदी बरोबर. उंचावर उभारण्यामागचं लॉजिक समजते की ती दुरून दिसावी आणि ऊर्जा सर्वत्र पसरावी. पण उजवी बाजूच का? डाव्या बाजूला उभारली तर काय बिघडते? वास्तुशास्त्रानुसार घराची उजवी बाजू म्हणजे बाहेर पडतानाची उजवी बाजू ही सूर्यनाडीशी किंवा सक्रिय ऊर्जेशी जोडलेली मानली जाते. सूर्यनाडी? हो, मानवी शरीरात जशी उजवी बाजू पिंगला नाडीची असते, जी उष्णता आणि सक्रियतेचं प्रतिनिधित्व करते, तसेच घराचेही असते. अच्छा, म्हणजे ॲक्टिव्ह एनर्जी. हो, नवीन वर्षाची सुरुवात ही सक्रियतेने आणि प्रगतीने व्हावी यासाठी उजव्या बाजूची निवड केली जाते. आणि गोमूत्र? गोमूत्राचा वापर हा नैसर्गिक जंतुनाशक म्हणून त्या जागेचं शुद्धीकरण करण्यासाठी होतो. आणि रांगोळी? रांगोळी ही केवळ कला नसून ती विशिष्ट भूमितीय आकृत्यांद्वारे जमिनीवरील ऊर्जा केंद्रित करण्याचं काम करते. हे सर्व झाल्यानंतर पंचोपचार पूजा केली जाते. पाणी शिंपडणे, हळदी कुंकू, अक्षता, फुले आणि तुपाचा दिवा लावला जातो. हो, विधीपूर्वक पूजा केली जाते. कलशावर कुंकवाने स्वस्तिक आणि 4 रेषा काढल्या जातात आणि विशेष म्हणजे एक मंत्र सांगितला आहे. हो, तो मंत्र खूप अर्थपूर्ण आहे. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः. आणि हरिद्रा कुंकुम समर्पयामी, अक्षता पुष्पम समर्पयामी. बरोबर. या मंत्राचा अर्थ स्पष्ट आहे की ब्रह्मदेवाचा या ध्वजाला नमस्कार करून या सर्व वस्तू अर्पण करणे. हा ध्वज विजयाचा आहे, अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा. आणि हा विजय केवळ प्रतिकात्मक नाही बरं का, तर तो आरोग्यावर आणि निसर्गावर मिळवलेला विजयही आहे. बरोबर. आणि आरोग्याच्या या मुद्द्यावरूनच मला एका अतिशय भन्नाट विरोधाभासाकडे वळायचे आहे. विरोधाभास? हो. सण म्हटला की घरात गोडधोड बनते. स्रोतामध्येही सांगितले आहे की सकाळी दूध साखरेचा नैवेद्य आणि दुपारी पुरणपोळी किंवा श्रीखंडासारख्या बोड जेवणाचा नैवेद्य दाखवावा. हो, गोड जेवण तर असतंच. पण जो मुख्य प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायचा आहे तो मात्र प्रचंड कडू आहे. हो, ते कडुलिंबाचं मिश्रण. हो, कडुलिंबाचा पाला, साखर, गूळ आणि धणे यांचे ते मिश्रण असते. आता मला सांगा, सणाच्या दिवशी हा कडू प्रसाद का? यामागे एक मोठं शास्त्र आहे. हां? केवळ एक धार्मिक नियम आहे की ऋतुबदलाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदाचा काही मास्टर स्ट्रोक यात दडलेला आहे? हा खऱ्या अर्थाने आयुर्वेदाचा मास्टर स्ट्रोकच आहे, मी सांगेन. कसं काय? चैत्र महिना हा वसंत ऋतूचा काळ असतो बघा. हिवाळ्यात शरीरात जो कफ साचलेला असतो ना, तो वसंतातील सूर्याच्या उष्णतेने वितळू लागतो. अच्छा. हा वितळलेला कफ पचन संस्थेत येतो आणि आपली पचनशक्ती म्हणजे आपला अग्नी मंदावतो. याच काळात सर्दी, खोकला आणि विविध प्रकारचे संसर्ग वेगाने वाढतात. इन्फेक्शन्स वाढतात. हो, कडुलिंबा हा चवीला कडू आहे म्हणजे तिक्त रस आहे. आयुर्वेद सांगतो की तिक्त रस हा कफ आणि पित्त या दोघांचे शमन करतो, रक्त शुद्ध करतो आणि जंतूंचा नाश करतो. पण मग त्यात साखर, गूळ आणि धणे का मिसळायचे? नुसता कडुलिंब का नाही? कारण नुसता कडुलिंब शरीरात जास्त कोरडेपणा म्हणजे रुक्षता आणू शकतो. ओके. गूळ शरीराला त्वरित ऊर्जा देतो आणि त्यात लोह असते. धणे हे शरीराला आतून थंडावा देतात आणि पचनास मदत करतात. म्हणजे हा एक बॅलन्स आहे. अगदी बरोबर. त्यामुळे हे मिश्रण म्हणजे केवळ एक प्रसाद नसून निसर्गाने ऋतुबदलाच्या काळात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी दिलेली एक इम्युनिटी बूस्टर लस आहे. क्या बात आहे. हे एक अचूक बायोकेमिकल फॉर्म्युलेशन आहे. म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी दवाखान्यात जाण्यापेक्षा हा प्रसाद खाऊन आरोग्याची काळजी घेणे हा आपल्या पूर्वजांचा एकदम प्रॅक्टिकल उपाय होता. नक्कीच. यासोबतच या दिवसाचे अजून काही महत्त्वाचे विधी श्रुतामध्ये दिले आहेत. हो, अनेक विधी आहेत. नवीन पंचांगाची पूजा करून संवत्सराचे फळ ऐकणे, सरस्वती पूजन करणे, ज्यात घरातील पुस्तके, वह्या किंवा वाद्यांची पूजा केली जाते. शेतकरी या दिवशी शेतीची पूजा करून नवीन हंगामाची तयारी करतात. हो, शेतीसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस असतो. आणि विशेष म्हणजे याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. चैत्र नवरात्री हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत ऊर्जावान मानला जातो बघा. अच्छा. ऋतुबदलाचा हा काळ जसा शरीरावर परिणाम करतो तसाच तो मनावरही करतो. मन अस्थिर होऊ शकते. मूड स्विंग्स होतात. हो, त्यामुळे दुर्गा सप्तशती, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम यांसारख्या स्तोत्रांचं पठण या काळात करायला सांगितलं जाते. त्यामागचं कारण काय? या स्तोत्रांमधील शब्दांच्या विशिष्ट लहरी म्हणजे साऊंड फ्रिक्वेन्सीज मनाला शांतता, एकाग्रता आणि मानसिक बळ देतात.
हा मानसिक शुद्धीकरणाचा काळ असतो. दिवसभर या सर्व सकारात्मक ऊर्जेचा आणि विधींचा अनुभव घेतल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला पुन्हा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी अत्यंत सन्मानाने खाली उतरवली जाते. हो, तो शेवटचा टप्पा आहे. तसेच या दिवशी दान धर्म करणे, घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेणे आणि सर्वांना आवर्जून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संध्याकाळी गुढी उतरवणे हा खरं तर कृतज्ञतेचा भाग आहे. कृतज्ञता कशाबद्दल? दिवसभर त्या कलशाच्या आणि बांबूच्या माध्यमातनं जी निसर्गाची ऊर्जा आपण ग्रहण केली ना, त्याबद्दल निसर्गाचे आणि ईश्वराचे आभार मानून ती ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेण्याची ती प्रक्रिया आहे. एक सायकल पूर्ण होते. या संपूर्ण सत्रातून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते. कोणती? गुढीपाडवा हा केवळ कॅलेंडरवरील एक सण किंवा सुट्टीचा दिवस नाही. अजिबात नाही. तो खगोलशास्त्र म्हणजे नक्षत्रांवर आधारित अचूक कालगणना, वास्तुशास्त्र म्हणजे धातूंचा अँटेना आणि उजवी दिशा, आणि आयुर्वेद म्हणजे कडुलिंबाचा औषधी डोस, या सर्वांचा एक परिपूर्ण मेळ आहे. अगदी बरोबर शब्दात मांडले तुम्ही हे. 2026च्या 19 मार्चला जेव्हा आपण गुढी उभारू तेव्हा ती केवळ एक प्रथा म्हणून नाही, तर ह्या सर्व विज्ञाननिष्ठ गोष्टी समजून घेऊन उभारली जाईल. निसर्ग आणि मानवी शरीर यांचा हा समन्वय समजून घेतला ना, की कोणताही सण साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. माझी खात्री आहे की यामुळे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. नक्कीच. पण जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण या सत्रात कलश, कडुलिंब, बांबू ह्यामागचं विज्ञान उलगडून पाहिले. हो. आपले पूर्वज किती प्रगत होते. त्यांनी अत्यंत गुंतागुंतीचं खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्र एका साध्या घरगुती सणाच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचवले. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. जर एका गुढीपाडव्यामध्ये इतके गहन विज्ञान दडलेले असेल, तर आपल्या रोजच्या आयुष्यातील अशा किती परंपरा आणि विधी असतील जे आपण केवळ अंधश्रद्धा किंवा सवयी म्हणून पाळतोय. हो, पण ज्यांच्या मुळाशी विज्ञानाचे प्रोटोकॉल्स आहेत. अगदी तेच, खऱ्या अर्थाने हरवलेले वैज्ञानिक प्रोटोकॉल्स. हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित पुढच्या वेळी जेव्हा आपण हात जोडून नमस्कार करू किंवा दारात रांगोळी काढू, तेव्हा त्यामागचं विज्ञान शोधण्याची दृष्टी आपल्यात निर्माण झालेली असेल. आणि ती असायलाच हवी. याच शोधाच्या प्रवासासाठी आणि आगामी खऱ्याखुऱ्या नवीन वर्षासाठी भरपूर शुभेच्छा. ऐकत रहा आणि नवीन गोष्टी शोधत रहा.